सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे। बीड, जालना, धाराशिव, लातूर याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये गारपीट झाली आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसलाय। याचा परिणाम म्हणून शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलाय की त्यामुळे शेतपिकाचं नुकसान तर झालेलंच आहे, त्याशिवाय गुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गुरं मोठ्या संख्येने दगावलेली आहेत। अशी सध्याची महाराष्ट्रभरातली स्थिती आहे आणि ही स्थिती पुढचे काही दिवस कायम असणार आहे। हवामान खात्याने पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट सुद्धा वर्तवलेला आहे। त्यामुळे कुठे नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या भागात नेमकं वातावरण कसं असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट। तर वातावरणाची काय स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण बघू शकतो। इथे या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने हे जे वादळी वारे आहेत ते वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असताना जमिनीवरून हे जे वारे आहेत ते वाहत असल्याचं दिसतंय। याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये गारपीट होतीये, मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय आणि हीच शक्यता पुढचे काही दिवस सुद्धा असणार असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये काय स्थिती आहे तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर याचबरोबर पंजाब, हरियाणा हे जे राज्य आहेत तिथे काही ठिकाणी बर्फवृष्टी होतीये तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। याचबरोबर नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे सुद्धा वादळी वारे वाहत आहेत आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्याच्या घडीला बरसतोय। तर या सगळ्यानुसार हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर हवामान खात्याने ट्विट करत म्हटलंय, थंडरस्टॉर्म डेव्हलपमेंट्स टुडे ओव्हर डिस्ट्रिक्ट्स ऑफ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा टुडे। याचा अर्थ मध्य महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे जे आहेत ते डेव्हलप होत आहेत, म्हणजे विकसित होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस धोक्याचे असणार आहेत। इकडे या हवामान खात्याने दिलेल्या या मॅपमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्रावर खास करून मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वादळी स्वरूपाचे जे वारे आहेत ते मध्य महाराष्ट्र याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर सुद्धा काही प्रमाणात असल्याचं बघायला मिळतंय। आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। 31 तारखेचा म्हणजे आजचा हा मॅप आहे। यामध्ये आपण बघू शकतो सोलापूर, नांदेड आणि परभणी याचबरोबर हिंगोली हे जे जिल्हे आहेत इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची इथे शक्यता असेल। आता या भागांमध्ये गारपीट होतीये आणि पुढचे काही दिवस सुद्धा ती शक्यता असणार आहे। हे जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यांची काय स्थिती आहे तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे इतर सगळे जिल्हे आहेत हे सुद्धा अलर्टवर असणार आहेत। येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याने वर्तवलेला आहे। याचबरोबर ठाणे, पालघर, मुंबई आणि अमरावती, अकोला, वर्धा इथे काय स्थिती असणार आहे तर इथे कुठलाही अलर्ट तसा दिलेला नाहीये स्पेसिफिक हवामान खात्याने, मात्र इथे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलची नक्की काय स्थिती वातावरणाची असेल तर आपण बघू शकतो की एप्रिल महिन्याची सुरुवातच पावसाने होणार आहे। पाऊस अक्षरशः महाराष्ट्राला झोडपणार आहे। नाशिकचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाटाचा परिसर, धाराशिव, लातूर आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहेत हे ऑरेंज अलर्टवर असणार आहेत। विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असेल, वादळी स्वरूपाचे वारे असतील, सोसाट्याचा वारा वाहील आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती असणार आहे तर आपण बघू शकतो विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे। याचबरोबर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। या म्हणजे आपण बघू शकतो की 1 तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। पावसाचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळणार आहे। 2 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 2 एप्रिललाही महाराष्ट्रात पावसाची जी स्थिती आहे ती कायम असणार आहे। 2 तारखेला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। गारपीट सुद्धा होण्याची या भागांमध्ये शक्यता असणार आहे। हे जिल्हे वगळता इतर जे महाराष्ट्रातले जिल्हे आहे ते सगळे जिल्हे येलो अलर्टवर असणार आहेत। या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे।
त्याच्या पुढच्या दिवशी 3 तारखेची काय स्थिती असेल तर 3 तारखेला कुठल्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. काही ठिकाणी पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय. विदर्भात मात्र पावसाची जी स्थिती आहे ती जैसे ती असणार आहे. ऑरेंज अलर्ट नसणार आहे, मात्र येलो अलर्ट अनेक भागांना हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा येलो अलर्टमध्ये समावेश असणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल. त्याच्या पुढच्या दिवशी काय असणार आहे वातावरणाची स्थिती तर त्याच्या पुढच्या दिवशी महाराष्ट्रातल्या जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या भागांना फक्त येलो अलर्ट दिलेला आहे. इतर ठिकाणी मात्र कुठलाही अलर्ट तसा येलो किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये. मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता इतर भागांमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. शेतकऱ्यांचं शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. आंब्याचा सीझन आहे, आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आतापासून व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल याचे सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पडतायत. नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. पाऊस पडला की रस्ते तुंबतात, त्यामुळे आपोआप नागरिकांच्या जीवनावर याचा इम्पॅक्ट होत असतो. या सगळ्यानुसार आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, वातावरणाची काय स्थिती आहे, नक्की काय घडतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.